श्री अध्याय 5 प्रारंभ. श्री गणेशाय नमः. हे अजाजिद अद्वयां सच्चिदानंदा करुणालया दासगणू लागला पाया आता भय सुदेम. मी नदीन पातकी नर नाही कोणता आधार अधिकार सर्व बाजूंनी लाचार आहे मी देव देवाम. परी अत्यंत हिनावरीम थोर सर्वदा कृपा करीम पांगे लाविली खरी विभूती श्री शंकराने. तो हीनांचा हीनपणा थोरा न आणि कमीपणा हे जाणून नारायणा कनुहा ठेवा संग्रही. सर्व लाड लेकरांचे माता ती पुरवीसाचे आहे दासगणूचे ओझे सर्व तुझ्या शिरी. जैसे करशील तैसे करीन परी दया असू दे अंतरी तेव्हा तुझ्या बळावर दासगणूच्या साऱ्या उड्या. गजानन नसताशे गावी यात्रा येई नित्य नवी ती कोठवर वर्णावी पार न लागे ती जाम. महिमा तो वाढला फार म्हणून गजानन साधूवर ती उपाधी करण्या दूर भटकू लागले काननी. महिना महिना तिकडेच राहावे वाटेल तेथेच बसावे कोणाशी न उमुगवी द्यावे चरित्र आपले तुलेही. श्रोते एका समयासी महाराज पिंपळगावासी गेले तेथे गोष्ट ऐसी झाली ते अवधाराम. त्या पिंपळगावाच्या शिवारातम होते एक अरण्यातम शंकराचे मंदिर सत्य जुने पुराणे हेमाडपंथी. आयशा त्या मंदिरी येथे झाले साक्षात्कारी बैसले शिवाच्या गाभारी लावून या पद्मासनम. गुराखी त्या गावचे आपापले कळप गुरांचे घेऊन या निघाले जाचे अस्तमानी गावाकडे. मंदिरापुढे तत्वता एक लहान ओढा होता तेथे पाणी पाजण्याकरता गुरे गुराखी पातले. कोणी सहज मंदिरात गेले वंदन्या शिवाप्रथम तो तेथे पाहून समर्थ आश्चर्यचकित झाले. मुले म्हणती या मंदिरी कोणी न पाहिला आजवरी पुरुष बसला निर्धारी अस्तमानाचे समयाला. काही गुरागी बाहेर आले इतरा बोलावू लागले काही तेथे बैसले सत्पुरुषाचे समोर. परी साधू बोलेना डोळे उघडी मुळीच उघडीना याचे कारण कळेना त्या गुराकी अर्भकांसी. कोणी म्हणती थकलेला हा साधू दिसतो भला शक्ती मुळी नुरली त्याला बोलावया कारणे. कोणी म्हणती उपवासी असावा निश्चयती थोडी भाकर दयाची देऊ आपण खावयाम. ऐसे म्हणून भाकर धरली मुखासमोर भाविक मूळची गुराखी पोर हलवू लागली समर्थाना. परी साधू हलेना मुखी शब्द बोलेना म्हणून साऱ्या गुराख्यांना नवल वाटले विषम. गुराखी आपसात बोलती याची मुळी न कळे स्थिती जरी मेला म्हणावा निश्चिती तरी आहे बसलेला. अंग ना झाले थंडगार ऊन आहे साचार यावरून हा जिवंत नर आहे शंका नको. कोणी म्हणे असेल भूतम मायावी रूप दावितम कोणी म्हणे हे तर सत्य शिवापुढे ना भूत येईल. कोणी म्हणती स्वर्गीचा देव हा असावा साधा लाभ त्याच्या दर्शनाचा झाला आपणा हेच भाग्यम. याचे आता पूजन करू अवघे जण आपण दास्ताना लागून पाणी आणा त्या आणावड्याचे. पोरे गेली उड्यावरी गेल्यामध्ये आणि वारी परमभावे पायावरी घाली ते झाली समर्थाजाम. कोणी वन्यपुष्पे आणली माळ त्यांची तयार केली कंठामध्ये घातली गुराख्यांनी साधूजाम. कोणी कांदा भाकर नैवेद्यार्थ साचार दिली ठेवून समोर एका वडाच्या पानावरी. गुराख्यांनी केले नमन आदरे भाव धरून काही वेळ केले भजन पुढे बसून समर्थाजाम. ऐसा आनंद झाला तो गुराखी एक बोलला अरे वेळ बहु झाला चला आता गावाकडे. दिवस गेला माळून काना आली राणातून मुली गुरांना घेऊन ऐसे लोक म्हणत गेले कदाचित आपणासी पाहणे येतील काननासी तानी वासरे घरासी लागली असतील उमरावया. या साधूची हकीकत आपण सांगू गावात शहाण्या वडील माणसाप्रत म्हणजे येईल कळून घेऊन. ते अवघ्यासी मानवले गुराखी सर्व निघून गेले गावा माझी कळविले मंदिराचे अवघे वृत्त. पुढे श्रोते प्रातःकाळी आली गावची मंडळी समर्थासी पाहण्यावली गुराख्याच्या बरोबर. जैसा काल होता बैसला तैसाच आता पाहिला भाकरीसी ना स्पर्श केला ती तशीच्या तशीच आहे की. म्हणू लागले गावकरी हा योगी पुरुष कोणीतरी आहे बैसला मंदिरी सांप्रत या शंकराजा. कोणी ऐसे बोलले शिवपिंडीच्या बाहेर आले आपण दर्शन द्यावले चला नेऊया गावात. हा समाधी उतरिलं तेव्हा काही बोलेलं ती उतरणे आहे वेळ त्याला त्रास देऊ नका. बंगाल देशी जालंधर 12 वर्ष झाले दिलं समाधीच्या जोरावर गर्ते माझी ख्यात आहे. आयसी भवती न भवती झाली एक पालखी आणवली त्यात उचलून ठेवली समर्थाची मूर्ती पाम. ग्रामातील नारी नर अवघे होते बरोबर पुढे वाजंत्र्याच्या गजर होत होता विभुलम. मधून मधून तुळशी फुले पोरे टाकीत होते भले समर्थाचे अंग झाले गुलालाने लाली लाल.
घंटा घड्याळे वाजती, लोक अवघे भजन करती, यो जय जय योगी राजमूर्ती आयसे उंच स्वराने. मिरवणूक आली गावात, मारुतीच्या मंदिरात बैसवले आणून सद्गुरुनाथ एका भव्य पाठावरी. तोही दिवस तैसाच गेला. मग लोकांनी विचार केला, आपण करू स्तवनाला उपाशी बसून यांच्यापुढे. ऐसा जो ते विचार करती, तो आले देहावरती श्री गजानन सद्गुरुमूर्ती मुकुटमणी योग्यांचे. मग काय विचारता आनंद झाला समजता, प्रत्येक स्त्री पुरुष ठेवी माथा स्वामीजी या चरणावरी. नैवेद्याची धूम झाली, ज्याने त्याने आणली पात्रे ती वाढून भली मारुतीच्या मंदिरात. त्या अवघ्यांचा स्वीकार समर्थ गेला थोडाफार. हळूपाळीत साचार ही वार्ता श्रुत झाली. पुढे दुसऱ्या मंगळवारी पिंपळगावचे गावकरी आले बाजारा निर्धारी शेगावा करणे. ते शेगावच्या लोकांशी सहज बोलले प्रेमेसी, आमच्याही गावासी आला एक अवलिया. अवलिया थोर अधिकारी प्रत्यक्ष आहे श्रीहरी. धन्य पिंपळगाव नगरी पाय लागली साधूंचे. आम्ही तया योगीवरा कोठे न जाऊ देऊ करा. निधी चालता चालता आला घरा त्याते कोण दवडी होम. शेगावचे बाजारात जिकडे तिकडे हीच मात. बंकटलाला झाले श्रुत वर्तमान ते अवलियाचे. बंकटलाला पत्नीसहित गेला पिंपळ गावात. समर्थाशी जोडून हात विनू लागला नानापरी. आता येतो म्हणून निघून गेलात आपण. त्याच झाले 15 दिन याचा विचार करावा. गुरुराया तुम्हा विन बनवनीत दिसे सदनम. शेगावचे अवघे जण चिंतातुर झाले. गाडी आणली आपणासाठी चला शेगावी ज्ञानजेटी. माये लेखा होणे तोटी हे काही बरे नसे. कित्येक दयाला आपले भक्त राहिले असती उपोषित. त्या शेगाव शहरात नित्य दर्शन घेणारे. तुम्ही न आल्या शेगावी मी ही तनु त्यागीन भरवी. आमची सांगा पुरवावी आळ कुणी गुरुवर्यम. बंकटलाल ऐसे वदले महाराज गाडीवरी बसले. शेगावाचे निघाले पिंपळगावा सोडून. जैसा मागे गोकुळाला न्याया कृष्णा अक्रूर आला, तैसा बंकटलाल भासाला अक्रूर पिंपळगावाते. पिंपळगावच्या लोकांप्रती बंकटलाल समजावी, नका हो दुःखित चित्ती जाती न कोठे लांब साधू. वाटेल तेव्हा दर्शन यावे, हेतू आपले पुरवावे. जेथल्या तेथे असू द्यावे या अमूल्य मूर्तीला. बहुतेक पिंपळगावाचा बंकटलाल साहुकार साचा मनोभंग साहूचा करण्याकुळाची छाती नसेम. चुरमुळ्याचे लाडू खात पिंपळगाव बसले स्वस्त. महाराज बसून गाडीत जाऊ लागले शेगावा. पती जाता गुरुमूर्ती बोलली बंकटलालाप्रती, ही का साहूची होय ती माल दुसऱ्याचा बळे न्यावा. मशी यावया तुझ्या घरी भय वाटते अंतरी. तुझ्या घरची नाही बरी रीत हे मी पाहतो. लक्ष्मीजी लोकमाता महाविष्णूची होय कांता. जिची अगाध असे सत्ता तिलाही त्वाम कोंडिले. तेथे माझा पाड कोण म्हणून गेलो पळून. जगदंबेचे पाहून हाल माझे चित्त भ्याले. ऐसे एकदा हसू आले. बंकटलाला प्रतिवले विनयाने भाषण केले ते एका सावचित्ते. बंकट बोले गुरुनाथा माझ्या कुलपा न भ्याली माता. आपला वास तेथे होता म्हणून झाली स्थिर देऊ. जेथे बाळ तेथे आई तेथे तुझ्यांचा पाड काही. आपल्या पायापुढे नाही मला धनाची किंमत. ते माझे धन थोर म्हणून आलो इथवर. माझे न उरले आता घर ते सर्वस्वी आपुले. घर मालका कारण शिपाई आडवी कोडून. जैसे तुमचे इच्छिल मन तैसे तुम्ही वागावे. इतकी तर माझी विनंती शेगावी असो वस्ती. धेनू कानन आधी जाती परी येती शेगावी परी येती घरी पुन्हा. तैसेच तुम्ही करावे अवघ्या जगा उद्धारावे. परी आम्हा न विसरावे शेगावी यावे वरचेवर. ऐसी समजूत घालून शेगावी आणले गजाननम. तेथे काही दिवस राहून निघून गेले पुनरपी. ती शेगावी तुम्ही कदा सांगतो मी इथे आता. अडगाव नामे ग्राम होता एक तयावर आड प्रांतीम. त्या ग्रामाकारण जाया निघाले दयागणम. प्रातःकाळी चुकून नजर शेगावकरांची. महाराजांची चालगती वायूची या समान होती. अंजनी तनय मारुती आला काय वाटे पुन्हा. मास होता वैशाख 16 कलानी तपे अर्क. क्वचित कोठे न राहिले उदक ऐसा प्रखर उन्हाळा. माध्यानीच्या समयाला कोळी गावापाशी आला. हा योग योगेश्वर साधूवला गजानन महाराज. तो काय घडले वर्तमान समर्थाशी लागली तहान. करती चौफेर अवलोकन तो उदक कोठे दिसेना. अंगावाडे चाललेल्या धारा घामाच्या त्या एक जणा यो अधोरुष्ट तो चुकला करा. उदका विन समर्थाचा. आयशा दुपारच्या अवसरी भास्कर नामे शेतकरी घालीत होता पाळी घरी आपल्या त्या शेताला. शेतकऱ्यांची पाहता असली हे अवघ्यात मुख्य सदी. कृषीवल हा निश्चिती अन्नदाता जगाचा. अंगेचे मोठेपण परिसुशी यातना दारुण. बिचारांना ऊन तहान सोसणे भाग असे. त्या अकोलीच्या शिवारात जलाचे दुर्भिक्ष अत्यंत. एक वेळा मिळेल घृत परी अभाव पाण्याचा. आपणा ते प्यावायची भास्कराने शेताची. आणले खापराच्या घागरीचे उदक होते गावातून. पाठीशी ती घागर डोळी जलाची घागर.
पाठीशी ती भाकर डोई जलाची घागर ऐसा होता प्रकार शेती माझी येण्याचा. ती घागर झुडपाखाली होती भास्कर हेडेबरी. त्या ठिकाणी स्वारी आली भास्करा जल मागावयम. समर्थ म्हणती भास्कराला तहान बहुत लागली मला, पाणी दे बा प्यावायला, नाही ऐसे म्हणू नको. पुण्य पाणी बाजण्याचे आहे बाबा थोर जाते, पाण्याहून प्राणाचे रक्षण होणे अशक्य. दरेक पानपोया घाली ती अमरस्त्याच्या पथावरती, याचे कारण शोध चित्ती म्हणजे येईल कळून. भास्कर बोले त्यावर तू नंगा धूत दिगंबर, तुला दांडग्या पाजिता नीर पुण्य लाभ कशाचा. अनाथ पंगू दुबळ्यांसाठी त्या पुण्याच्या शोभती गोष्टी, वा जो समाज हितासाठी झटे त्यासी साह्य करा. ऐसे शास्त्राचे आहे वचन, तुझ्यासारख्या मैंदा कारण आम्ही पाजिता जीवन ते उलटे पापोयम. भूतदयेच्या तत्वेबला सर्प कोणी का पोचला, वा जागा चोरट्याला देती सदनी काय कोणी. तू भीक मागून घरोघर केलेच पुष्ट शरीर, भारभूत साचार झाला असं आपल्या कृतीने. मी माझ्यासाठी घागर आणली सकाळी डोक्यावर, त्या आयत्या पिठावर रेघोट्या तू उडू नको. तुला ना देणार पाणी नको करू रे विनवणी, जा जा करी ये तुम्ही काळे आपले चांडाळा. तुझ्यासारखे निरुद्योगी जन्मले आमच्याच जागजागी, म्हणून झालो अभागी आम्ही चौ खंडात. हे भास्कराचे वाचन समर्थांनी ऐकून थोडे करून हास्यवदन निघून गेले तिथून. थोड्या दूर अंतरावर एक होती साच विहीर, तिकडे 10 वाकेर घेतली स्वामी रायांनी. स्वामी तिकडे जाऊ लागता, भास्कर झाला बोलता उच्च स्वरे वेड्या वृथा, तिकडे कशाला जातो गम. ती कुरडी ठणठणीत आहे विहीर जाण सत्य, पाणी या एका कोसात नाही कोठे जाण पिशा. समर्थ बोलले त्यावरी ही सत्य तुझी वैखरी, विहिरीत पाणी नाही जरी परी करीतो प्रयत्न. तुझ्यासारखे बुद्धिमान जलाने होती हैराण, ते मी नाही पाहून स्वस्त ऐसा बसलो जरी. तरी समाजहितासाठी काय मी केली सांग गोष्टी, सहाय्य होतो जग जेठी हेतू शुद्ध असल्यावर. समर्थ म्हणाले विहिरीमाशी तो थेंब नाही द्यायची, हाताश होऊन वृक्षावाशी बैसले एका दगडावर. डोळे मिटून केले ध्यान, चित्ती साडविला नारायण, जो सच्चित आनंद दयाघन दिनोद्धार जगद्गुरु. समर्थ म्हणती देवदेवा हे वामना वासुदेवा, प्रद्युम्ना राघवा वे विठ्ठला नरहरी. देवा ही अकोली पाण्या वाचून त्रस्त झाली, बोलही ओलही न राहिली कोठेच देवा विहिरीतून. मानवी यत्न अवघे हरिले म्हणून तुझला प्रार्थिले, पाव आता जगन्माऊले पाणी दे या विहिरीला. तुझी करणी आघाडीत जे न घडे ते घडावीसी सत्य, मांजरे जळत्या आव्यात पांडुरंगा तू रक्षिणी. प्रल्हाद भक्त करण्या खरा, स्तंभी प्रगटलास जगोद्धारा. 12 गाव वैश्वानरा भक्षिले त्वाम गोकुळादम. कर नखाग्नी धरिला गिरी तुझ गिरे मुरारी, तुझ्या कृपेची नयेसरी जगत्रैक होनाचम. दामाजी बंद ठाणेदार त्याच्यासाठी झालास महार, चोख्यासाठी ओढिली ढोर पाखरे रक्षिली माळ्याची. उपमन्येसाठी मला शिरसमुद्र तुवा दिला, तहान नामदेवाला मारवाडात लागली जाईल. ताई तुम्ही कौतुक केले निर्जलता प्रांती भले, नाम्यासाठी भरविले जल हे आन ध्यानादम. ऐसे विनविता ईश्वरा विहिरी लागली फुटला जरा, उफाळ्याचा साजेरा विहीर भरली क्षणामध्ये. साह्य झाला जगन्नाथ काय एक नाते होतं, ईश्वरी सत्ता अगाध सत्य जे ना घडे तेच घडवी. ते तर पाणी समर्थ प्याले ते भास्कराने पाहिले, चित्त त्याचे घोटाळले. काही नच चाले तीर्थ त्याचा, काही नच चाले तर्क त्याचा. वर्ष झाले 12 जल नाही या विहिरीचं, तिला ते का घटकेचं याने जलमय केली की. यावरून हा कोणीतरी खचित आहे साक्षात्कारी, बळेच फिरतो पिशापरी हे आता समजले. शेतीचे काम सोडून भास्कराला धावून धरिता झाला दृढ चरण, मुखे स्तोत्र आरंभिले. हे नरदेहधारी परमेश्वरा, हे दयेच्या सागरा, लेकरासी कृपा करा. अर्भक मी तुमचे असे, तुम्हा ते ना जाणून मी बोललो टाकून. आता पस्तावा झाला पूर्ण क्षमा त्याची करावं. टाकून बोलता गवळणी रागावर ना चक्रपाणी, दयाळा बाह्य वेशांनी तुझ्या मजला ठकविले. त्याचे तुझं निरसन केले चमत्कार दाखवून, भगवंताचे देव पण कृतीनेच कळेल की. तैसा तुझा अधिकार केवढा तरी आहे तोर, हे ते कळलेच आचार या जलाच्या कृतीने. काही असो सद्गुरुनाथा मी न सोडी तुम्हा आता, लेकराने भेटता माय कोठे न राहे की. खोडी प्रपंच माया आले आज कळवनिया, आता परते न लोटा या दिना अर्भका कारणे. भास्कराची समर्थ म्हणाली ऐसा न होई दुःखित चित्ती, आता घागर डोक्यावरती गावातून आणू नको. तुझ्यासाठी हे जीवन विहिरीत केले निर्माण, आता कशाची नुरली वान मग का प्रपंच टाकीसी. पाणी आले तुझ्याकरता
बगीचा तो लावाता. भास्कर म्हणे गुरुनाथा हे आमिष धावू नका. माझा निश्चय हीच वीर, कोरडी ठणठणीत साचार. होती दयाला आजवर, थेंब नव्हता पाण्याचा. ती वीर फोडण्याला तुम्हीच हा प्रयत्न केला. साक्षात्काराचा लाविला, सुरुंग खडक फोडावया. त्याने हा फुटला खडक, भावाचे लागले उदक. आता मळा निशंक, भक्तिपंथाचा लावीन मी. पृथ्वीच्या मेदी नाडाई फळझाडे ती लावीन पाही. सन्निधीची माझी आई तुझ्या कृपे करुणी. सत्कर्माची फुलझाडे लावीन मी जिकडे तिकडे. हे क्षणिक बैलवाडे यांचा आता संबंध नको. पाच होते संत संगती, क्षणिक घडता भास्करावरती. केवढी झाली उपरती याचा विचार करावा. खऱ्या संतांचे दर्शन, आगळे सर्व साधनाहून. तुकारामे केले वर्णन, संत चरण रजाचे अभंगी. तो अभंग पाहावा, चित्ती विचार करावा आणि त्याचा अनुभव घ्यावा. निजहिता कारणे पाणी लागले विहिरीच. ही वार्ता आसपास पसरता जन दर्शनास धावू लागले. स्वामीजा मधुता लागता सुगावा. जैशा मक्षिका घेती धावा, वा साखरेचा पाहून रवा. मुंग्या येती धावून, तैसे श्रोते तेथ झाले. लोक अपार मिळाले, विहिरीचे पाणी पाहिले पिऊन त्यांनी तेदवा. उदक निर्मळ शीतमधुर, गोड अमृताहून फार. करू लागले जय जयकार, गजाननाचा लोक सारे. असो पुढे भास्करासहित आडगावासी न जाता परत. महाराज आले शेगावात, श्री गजानन सिद्धयोगी. स्वस्त्री श्री दासगुरुविरचित श्री गजाननचे नामे ग्रंथ. हो जगासी आदर्शभूत, संत महिमा जाणावयाम. शुभम भवतु श्री हरिहरार्पणमस्तु. येथे श्री गजाननचे ग्रंथाचा पंचमोध्याय समाप्ता. जय जय रघुवीर समर्थ, जय जय गुरुदेव दत्त.